आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय सम्मनमधील आत्माच सुलतान इब्राहिम होता. ज्यावेळी परमेश्वर कबीरजी यांनी काशीमध्ये 120 वर्ष लीला केली होती, त्यावेळी दिल्लीचे निवासी सम्मन जातीचे कासार, त्याची पत्नी नेकी आणि पुत्र शिव म्हणजे सेऊ यांनी परमेश्वर यांच्याकडून दीक्षा घेतली होती. आर्थिक स्थिती कमजोर होती. परमात्मा यांच्या उपदेशाचे दृढतेने पालन करत होते. परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता. दोघे पती पत्नी स्त्रियांना बांगड्या भरण्याचे कार्य घरोघरी जाऊन करत होते. सोबत आपले गुरुदेव कबीरजी यांचा महिमा देखील सांगत असत की आमच्या सद्गुरुदेवांनी राजा सिकंदर लोधी यांचा असाध्य रोग फक्त आशीर्वादाने ठीक केला. बादशाह सिकंदरने स्वामी रामानंदजी यांची मान कापली होती. त्याला सद्गुरु कबीरजी यांनी धडावर मान जोडून जिवंत केले. एका कमाल नावाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुळातील सदस्यांनी त्याला अंतिम संस्कार म्हणून नदीत प्रवाहित केले होते. शेख तकी, जो राजा सिकंदरजी यांचा धर्मगुरू आहे, त्याला विश्वास नव्हता की रामानंदजी यांची मान कापल्यानंतर देखील कबीरजी यांनी जिवंत केले. तो राजाला म्हणायचा की कबीर जंतर मंतर जाणतो आणि बाकी काही नाही आहे. मृत व्यक्ती कधी जिवंत होतो? माझ्या समोर एखादा मृत व्यक्ती जिवंत करेल तर मानेल. राजा सिकंदरला कबीरजी यांच्यावर पूर्ण विश्वास होता, कारण तो तर रोगाने महादुःखी होता आणि रामानंद स्वामीजी यांची आपल्या हाताने हत्या केली होती. त्याच्या समोर कबीरजी यांनी जिवंत केले होते. त्या दिवशी शेख तकी देखील नदीवर उपस्थित होता. प्रेताकडे बघून तो म्हणाला की जर त्याने ह्या प्रेताला माझ्यासमोर पुन्हा जिवंत केले तर मी कबीरांना अल्लाचा नबी मानेल. कबीरजी म्हणाले, हे शेखजी, तुम्ही देखील खूप पोहोचलेले पीर आहात. तुम्ही प्रयत्न करा. नंतर म्हणाल की मी देखील करू शकत होतो. उपस्थित सर्व मंत्री व बादशहाने देखील हेच म्हटले की तुम्ही कोणते छोटे व्यक्ती आहात, करून द्या काम. शेख तकीने लज्जेखातर जंत्रमंत्र केले, परंतु व्यर्थ. म्हटले की मृत व्यक्ती जिवंत होत नाहीत. कबीरजीची तर इच्छा आहे की प्रेत वाहून दूर निघून जाईल आणि इज्जत वाचेल. ते प्रेत निघून गेले. कबीरजी यांनी आपल्या हाताचा संकेत केला आणि म्हटले, प्रेता परत ये. इंजिनवाल्या नौकाप्रमाणे मुलाचे शव परत आले. कबीरजी यांनी म्हटले, हे जीवात्मा, जिथे कुठे आहेस, कबीर आदेशाने प्रेतामध्ये प्रवेश कर आणि बाहेर ये. त्याच वेळी ते 12 वर्षीय बालक जिवंत होऊन नदीच्या बाहेर आले. उपस्थित दर्शकांनी म्हटले, कबीरजी कमाल केलीत. बालकाचे नाव कमाल ठेवले. परमात्मा कबीरजी यांनी त्या बालक कमालला आपल्या घरी मुलासारखे सांभाळले. शेख तकी लाजेने पाणी झाला, परंतु स्वीकार केले नाही. म्हणू लागला की मुलगा कोमात गेला होता. चुकीने मृत मानून जलप्रवाहित केले होते. मी तेव्हा मानेन जेव्हा माझ्या खूप दिवसापासून कबरीमध्ये दाबून ठेवलेल्या मुलीला, जी मृत्यूला प्राप्त झाली आहे, तिला कबीर जिवंत करेल. परमेश्वर कबीरजी म्हणाले की 2 दिवसानंतर तुझ्या मुलीला जिवंत करेन. आसपासच्या गावात आणि दिल्लीत दवंडी पिटा की सर्वजण येऊन बघतील. असेच केले गेले. कबर तोडली गेली. परमेश्वर कबीरजी म्हणाले, शेखजी प्रयत्न करा. नंतर म्हणाल मुलगी कोमात होती. उपस्थित जनता म्हणाली की कबीरजी, जर शेख तकीमध्ये शक्ती असती तर त्याने आपल्या मुलीला कसे मरू दिले असते? तुम्ही प्रयत्न करा. कबीरजी म्हणाले की हे शेख तकीच्या मुली, जिवंत हो. मुलगी जिवंत नाही झाली असे 2 वेळेस म्हटले. मुलगी जिवंत नाही झाली. शेख तकीला आपली मुलगी जिवंत न होण्याचे दुःख नाही, तर कबीरजी यांच्या अपयशाने तो आनंदी झाला आणि टाळ्या वाजवत नाचू लागला. कबीरजी म्हणाले, हे जीवात्मा, जिथे कुठे आहेस, कबीर आदेशाने आपल्या शरीरात प्रवेश कर आणि कबरीच्या बाहेर ये. इतके म्हणायचाच अवकाश होता. त्याच वेळी 12 वर्षीय कन्येच्या शरीरात हालचाल झाली व मुलगी उठून बाहेर आली आणि कबीरजी यांना दंडवत प्रणाम केला. परमेश्वर कबीरजी म्हणाले, हे शेख तकीच्या मुली, आपल्या पित्याच्या बरोबर घरी जा. शेख तकीने पण मुलीचा हात पकडला आणि घरी चल म्हणून सांगितले. मुलीचे नाव कमाली ठेवले, कारण उपस्थित लोक म्हटले, कमाल केली, कमाल केली, म्हणून कमाली नाव ठेवले.
कमाली म्हणाली की शेखतकीच्या वतीने तर मी यमराजाजवळ गेले होते, आता तर मी अल्लाह अकबरची मुलगी आहे. हे कबीर स्वयं अल्लाह आहेत. या प्रकारे मुलीने कबीर परमेश्वरजी यांच्या आशीर्वादाने 1.5 तास प्रवचन केले. आपल्या पूर्वजन्मांची माहिती दिली की एकदा मी राबिया होते. त्यावेळी 12 वर्षाच्या वयात कबीरजी भेटले होते. मी 4 वर्ष यांनी सांगितलेली साधना केली होती. मग आपल्या मुस्लिम धर्मामधील साधना करू लागले, जी व्यर्थ होती. मग मी बांसुरी नावाची मुलगी बनले. मक्कामध्ये आपले शरीर देखील कापून अर्पित केले होते. पुढच्या जन्मात मी वेश्येचे जीवन जगले. त्या 4 वर्षाच्या सद्भक्तीने मला 2.5 जन्म मनुष्याचे मिळाले होते. आता माझे कोणतेही मानव जन्म शिल्लक नव्हते. पशुच्या योनीत जाणार होते. त्याच वेळी परमेश्वर कबीरजी धर्मराज जवळ गेले आणि मला सोडवून आणले आणि शरीरात प्रवेश करून दिला. यांच्या कृपेने मला मानव जन्म मिळाला आहे. आता मी माझे वास्तविक पिता अल्लाह कबीरजी यांच्यासोबत राहील. कबीरजींनी कमालीस आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले व आपल्या घरात ठेवले. उपस्थित लाखोंच्या संख्येने असलेल्या दर्शकांनी कबीर परमेश्वरजींकडून दीक्षा घेतली. सगळ्यांना प्रथम 5 मंत्रांचा उपदेश दिला. या प्रकारे कबीरजी यांचे त्यावेळी 64 लाख शिष्य झाले होते. ते चमत्कार पाहूनच शरण आले होते. दिल्ली नगरातील स्त्रिया नेकी व सम्मनकडून या कुतूहलनीय गोष्टी ऐकून नंतर चर्चा करत असत. काय या गोष्टी संभव होऊ शकतात? काही जणी म्हणायच्या की आमच्या घरचे देखील त्यावेळी तेथे उपस्थित होते. जेव्हा शेखच्या मुलीला कबरीतून काढून जिवंत केले होते, परंतु माझे पती या गोष्टीवर नाराज झाले होते की कबीर का बरं त्या मुलीला घेऊन गेला? ज्याची मुलगी होती त्याला द्यायला हवी होती. भावार्थ हा आहे की त्या स्त्रिया एकंदरीतपणे आतून चेष्टा मानत होत्या, परंतु त्यांच्या समोर गप्प राहत होत्या.